कि टीचमेंट पे ऑनलाइन क्लासेस लेते हैं। लखनऊ के बेस्ट रिजल्ट्स लाने वाले गुप्ता सर अब आगरा, कानपुर, बनारस, बरेली सब शहरों के स्टूडेंट्स के चहेते हो गए हैं। चौबे सर को ऑनलाइन के झमेले समझ नहीं आ रहे थे, फिर टीचमेंट पे इन्होंने टेस्ट ग्रेडिंग, नोट्स, अटेंडेंस, फीस सब ऑटोमेट कर दिया। अब ये सिर्फ पढ़ाते हैं, बाकी सब टीचमेंट कर लेता है। और ये मैं हूं, अभी शुरू किया है, पर टीचमेंट के साथ बड़े सपने देखना भी आसान सा लगता है। चाहे जैसी भी जरूरत हो, टीचमेंट पे टीचिंग आसान है। आज ही डाउनलोड करें टीचमेंट, इंडिया का नंबर 1 टीचिंग ॲप। हॅलो फ्रेंड्स, कसा आहात तुम्ही? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC आणि महाराष्ट्रातील सरळ सेवेतील भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण GR आलेला आहे। हा जो GR आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य विद्युत तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांचा सेवा प्रवेशोत्तर व पदोन्नतीनंतरचा प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्याबाबतचा आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण GR तुम्हाला सांगणार आहे। तर तत्पूर्वी जे माझ्या चॅनल नवीन व्ह्यूअर्स आहेत, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर हा GR सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे, संदर्भात आहे। दिनांक आहे 23 जून 2021ला GR आलेला आहे। प्रस्तावना अशा प्रकारे आहे। सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 23 सप्टेंबर 2011 अन्वये महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण निश्चित करण्यात आले आहे। सदर धोरणांतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यास तांत्रिक प्रशिक्षण, प्रशासनिक व सेवा अंतर्गत प्रशिक्षण तसेच काही विशिष्ट प्रवर्गांसाठी विदेशातील प्रशिक्षण देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागाचे सदर धोरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाजाचे स्वरूप विचारात घेता विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य विद्युत तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांचा सेवा प्रवेशोत्तर व पदोन्नतीनंतरचा प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता परिपत्रक अशा प्रकारे, सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने भरण्यात येते व सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने तसेच पदोन्नतीने भरण्यात येते। विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पद सरळ सेवेने तसेच पदोन्नतीने भरण्यात येते व कनिष्ठ अभियंता विद्युत हे पद सरळ सेवेने भरण्यात येते। उपरोक्तपैकी सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य व कनिष्ठ अभियंता स्थापत्य ह्या पदाकरता महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी मेटा नाशिक व त्यांच्या अधीनस्थ क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था रिजनल ट्रेनिंग सेंटर येथे सेवा प्रवेशोत्तर तसेच पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण सोबतच्या परिशिष्ट क्रमांक 1 नुसार देण्यात यावे। तसेच विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी 2 विद्युत तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत या पदाकरिता महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी मेटा नाशिक व त्याच्या अधीनस्थ क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था रिजनल ट्रेनिंग सेंटर येथे सेवा प्रवेशोत्तर तसेच पदोन्नतीचे प्रशिक्षण सोबतच्या परिशिष्ट क्रमांक 2 नुसार देण्यात यावे। म्हणजे त्यांनी पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत ह्या परिपत्रकामध्ये की कशा प्रकारे ट्रेनिंग असेल आणि ट्रेनिंगमध्ये कोणकोणते सिलेबस आणि कोणकोणते टॉपिक्स इन्क्लूडस असतील आणि ट्रेनिंग नंतर एक्झाम्स ते पूर्ण डिटेल्स आणि किती वीकचं ट्रेनिंग असेल पूर्ण डिटेल्स सांगितलेलं आहे। पूर्व पृष्ठावर नमूद दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत खालीलप्रमाणे तरतूद करण्यात येत आहे। प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रत्येक भागाकरिता एक असेसमेंट पूर्ण करणे आवश्यक राहील। सरळ सेवेने नियुक्त सहाय्यक अभियंता श्रेणी 2 स्थापत्य विद्युत तसेच सरळ सेवेने नियुक्त कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांना नियुक्तीपासून 18 महिन्याच्या आत उपरोक्त प्रस्तावित प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अभियंता यांची राहील। तसेच संबंधित उमेदवारांनी मुख्य अभियंता यांनी प्रशिक्षणास पाठवल्यानंतर तत्काळ प्रशिक्षणास हजर राहून सदरचे संपूर्ण प्रशिक्षण विहित कालावधीत पूर्ण करावे। महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी मेटा नाशिक व त्याच्या अधीनस्थ क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स यांनी प्रस्तावित प्रशिक्षण कार्यक्रम विहित कालावधीत पूर्ण करून घ्यावा तसेच सदर कार्यक्रमानुसार प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत। संचालक मेटा नाशिक यांनी प्रस्तावित प्रशिक्षण वर्ग एका कॅलेंडर वर्षात 2दा आयोजित करावे तसेच परिस्थितीनुरूप सदर प्रशिक्षण ऑफलाईन अथवा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याचे अधिकार संचालक मेटा नाशिक यांना राहतील। प्रस्तावित संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संबंधित उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्णत्व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। म्हणजे प्रशिक्षणानंतर जी परीक्षा असते ती उत्तीर्ण होणे आवश्यक राहील। मेटा नाशिक यांनी सदरची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी घ्यावी। सर्व प्रशिक्षण सत्र
यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे तसेच प्रशिक्षण पूर्णत्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मेटा नाशिक यांनी संबंधित उमेदवारांना द्यावे. सदर प्रमाणपत्राची नोंद संबंधित कार्यालय प्रमुख यांनी संबंधित उमेदवाराच्या सेवा पुस्तकात घेण्याची दक्षता घ्यावी. प्रशिक्षण पूर्तता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून सदर परीक्षेतून वयाची कोणतीही सूट अनुज्ञेय असणार नाही. सर्व सहाय्यक अभियंता श्रेणी 2 व कनिष्ठ अभियंता यांचे सेवा प्रवेशोत्तर तसेच पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण विहित कालावधीत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग तसेच मुख्य अभियंता विद्युत यांची राहील. संबंधित उमेदवारांनी त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या 3 प्रशिक्षण पूर्तता परीक्षांच्या संधीमध्ये प्रशिक्षण पूर्तता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. तसेच विहित केलेल्या सर्व विषयांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मेटा नाशिक यांनी संबंधित उमेदवारास दिल्यानंतर सदर उमेदवार वरील परीक्षेस बसण्याकरता पात्र राहील. उपरोक्त संवर्गाकरता प्रचलित नियमानुसार उत्तीर्ण होणे आवश्यक असणाऱ्या व्यावसायिक परीक्षा संबंधित उमेदवारांनी उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. सदर व्यावसायिक परीक्षेचा वर नमूद करण्यात आलेल्या प्रशिक्षण पूर्तता परीक्षेचे संबंध असणार नाही. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा खर्च विभागाच्या प्रशिक्षण धोरणावरील खर्च या लेखा शीर्षकाखाली करण्यात यावा. हा जे शासन निर्णय जो आहे तुम्हाला त्यांनी ऑफिशियल वेबसाईट जो आहे maharashtra.government.in ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांकही त्यांनी दिलेला आहे. आणि आता पूर्ण तुम्हाला डिटेल सांगतो की कशा प्रकारचं ट्रेनिंग किती वीकचं आहे. ट्रेनिंग प्रोग्राम फॉर असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 सिव्हिल अँड डायरेक्ट रिक्रूट अँड प्रमोटेड ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी बेसिक ट्रेनिंग असेल 2 वीकचं, रोड्स 3 वीकचं, त्यानंतर ब्रिज अँड सीडी वर्क्स 1 वीकचं, बिल्डिंग 2 वीकचं, एक्सक्युटेशन ऑफ वर्क्स 4 वीक आणि मिस्केलेनियस अँड कॉम्प्युटर 1 वीक अँड इंट्रोडक्शन टू गव्हर्नमेंट सिस्टीम 2 वीक. ट्रेनिंग असेसमेंट एंड ऑफ ट्रेनिंग एक्झामिनेशन अँड कन्क्लुजन सेरेमनीज 1 वीकचं असेल. टोटल 16 वीकचं प्रोग्राम आहे ॲट मेटा नाशिक रिजनल ट्रेनिंग सेंटर. 1 असेसमेंट ऑन इच मॉडेल A to F शॅल बी गिवन. असेसमेंट असेल प्रत्येकावर. ऑनलाईन एंड ऑफ ट्रेनिंग एक्झाम्स अँड प्रोफेशनल एक्झाम विल बी ॲज पर रूल्स. A to Fला दिलेलं आहे तिने इथंपर्यंत. आणि त्यानंतर ट्रेनिंग प्रोग्राम फॉर असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 इलेक्ट्रिकल अँड डायरेक्ट रिक्रूट ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल त्यांच्यासाठी बेसिक ट्रेनिंग असेल 2 वीकचं. डिझायनिंग अँड एस्टिमेशन ऑफ व्हेरियस वर्क 6 वीकचं आहे. मिस्केलेनियस अँड कॉम्प्युटर्स 1 वीकचं आहे. इंट्रोडक्शन टू गव्हर्नमेंट सिस्टीम 2 वीकचं ट्रेनिंग आहे. त्यानंतर व्हेरियस ॲक्ट अँड रूल्स 4 वीक असेल. ट्रेनिंग असेसमेंट अँड कन्क्लुजन ऑफ द ट्रेनिंग्स 1 वीक. टोटल 16 वीकचं प्रोग्राम असेल ॲट मेटा नाशिक अँड RTC रिजनल ट्रेनिंग सेंटर्स. 1 असेसमेंट ऑन इच मॉडेल A to F शॅल बी गिवन. ऑनलाईन एंड ऑफ ट्रेनिंग एक्झाम अँड प्रोफेशनल एक्झाम विल बी ॲज पर रूल. हे पूर्ण परिपत्रक आहे ट्रेनिंग संदर्भात. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.